MDR आहेत, यांना पूर्णपणे पैसा मिळत नाही अध्यक्ष महोदय. मग कधीतरी 4 रस्त्यांना पैसा मिळतो तर 10 रस्ते खराब होतात आणि 10 रस्त्यांना कामाला सुरुवात केली तर मागच्या रस्त्यांना खड्डे पडायला लागतात. ही अवस्था या राज्यामध्ये. आणि मग पुढे गेला पैसा. जर या राज्यामधल्या रस्त्यांच्या कामाला तुम्ही पैसा देऊ शकत नसाल, या राज्यामधल्या ग्रामीण भागाला जोडणारे मार्ग तुम्ही करू शकत नसाल, तर या 1,58,000 कोटी रुपयाचं केलं काय तुम्ही? या विभागामध्ये अध्यक्ष महोदय बांधकाम विभागाची अवस्था आहे. आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये तर माननीय अध्यक्षांनी परवा काय उद्गार काढले. अरे यांनी शर्मेनं मान खाली घालावी. या सर्वोच्च सभागृहाचे अध्यक्ष ते या ठिकाणी आरोग्य खात्याच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इतके अगतिकपणे उद्गार काढतात. सरकारला शरम वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे. असली त्याला शरम ना, ज्याने लास्ट शरम कोळूनच पिली आहे त्याला काय. आणि मला अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आरोग्याचं वाटोळं झालं. मेडिकल एज्युकेशनचा पैसा मिळाला नाही अध्यक्ष महोदय, खर्च झाला नाही. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मेडिकल कॉलेजच्या जागा जवळपास 60 ते 70% रिक्त आहेत. डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. आणि अध्यक्ष महोदय मग शेवटी या पैशाचा खर्च केला कुठे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय एकूण बजेटच्या जर या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय 40% खर्च तुम्ही डिसेंबर अखेर करू शकत नसाल, तर मग काय होणार? जानेवारी फेब्रुवारी मार्चला एकत्रित पैसा येणार. एकत्रित पैशाला यानं खर्च केला नाही, त्यानं खर्च केला नाही. एक तर बोगस बिलं टाकणार, बोगस बिलं टाकून मार्च अखेर सगळा खर्च दाखवणार. आणि जर शिल्लक पैसा राहिला तर अजित दादा म्हणतील माझ्या सार्वजनिक आपल्या काय म्हणतात जलसंपदा खात्याला वळता करून टाका. तो न माहिती या महाराष्ट्राला माहिती असो का नसो, बजेटमध्ये येऊ का ना येतो, शिल्लक पैसा कुठे पाठवता तुम्ही 31 मार्चला आम्हालाही समजत नाही, तुम्ही समजू देत नाही. आणि मग अध्यक्ष महोदय ही अशी अवस्था आहे. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय कधी नव्हे ते या सरकारने 9,927 कोटी 50,86,000 एवढी यावर्षी सप्लिमेंटरी डिमांडची मागणी केली. पुरवणी मागण्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आल्या अध्यक्ष महोदय. आणि मग राज्याच्या बजेट कोलमडलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अध्यक्ष महोदय. 9 महिन्यामध्ये 34-35% खर्चाच्या वर जर तुम्ही जात नसाल तर ही काय तुमची कार्यक्षमता अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये माननीय अर्थमंत्री महोदयांनी हा खर्च महिन्याच्या महिन्यात झाला पाहिजे म्हणून याच्यामध्ये एक राजकोषीय उत्तरदायित्व काय असं बिल मांडलं होतं, फिस्कल डेफिसिट बिल, राजकोषीय तूट भरण्यासाठीचं एक बिल FRBM. आणि अध्यक्ष महोदय महिन्याच्या महिन्या खर्च झाला पाहिजे, महिन्याच्या महिना प्लॅनिंग झालं पाहिजे, ऑनलाईन पैसा मिळाला पाहिजे. ट्रेझरी बांध BDS सिस्टीम कुठे गेली? BDS ती BDS बंद पडली अध्यक्ष महोदय. ट्रेझरी बिल देईना आणि BDS हे काढेना अशी अवस्था झाली. ठेकेदारांचे बिल वर्ष 6-6 महिने मिळायला नाही लागले, मिळत नाही आहे. आणि आज अशी अवस्था झाली अध्यक्ष महोदय की पगार सुद्धा वेळेवर काही विभागांचे मिळाले नाही. BDS पगार वेळेवर मिळाले नाही अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय बाकी तुम्ही घोषणा करत राहिलात, हे करणार आहे ते करणार आहे, पण त्या घोषणांची अंमलबजावणी करत असताना अध्यक्ष महोदय बाकी तुमच्यानं झालं नाही. मला पुरके साहेब इथे नाही आहेत, पुरके साहेब आहेत. म्हणजे पुरके साहेबांना खरं म्हणजे खऱ्या अर्थानं पुरके साहेबांच्या या खात्याचा जर अभ्यास केला अध्यक्ष महोदय तर पुरके साहेबांनी डिसेंबर पर्यंत 72% आपल्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा खर्च केला. 72% खर्च करणारा पहिल्या क्रमांकाचा मंत्री म्हणजे फक्त वसंतराव पुरके. पण त्यांनी 72% खर्च केला, त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून दिलं. हाकलून म्हणणार नाही, त्यांना वाईट वाटेल, त्यांना मंत्रिमंडळामधनं वगळण्यात आलं. आणि ज्यांनी 0% खर्च केला ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. अल्पसंख्याक खातं तुमच्याकडे आहे ना ते अध्यक्ष महोदय, ही अवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आता ह्या आकडेवारीत मी जात नाही. कृषी पशुसंवर्धन विभाग
म्हणजे याची टक्केवारी जर फक्त टक्केवारी सांगतो अध्यक्ष महोदय, गृह विभागाची टक्केवारी जी आहे ती 72% आहे, गृह आपल्या सामान्य प्रशासनचे 72% आहे, कारण तो खर्च होणारच आहे, पगार बिगार हे तर जाणारच. गृह विभागाची टक्केवारी फक्त खर्चाची 24% आहे कालपर्यंत. महसूल वन विभागाची 11% आहे, म्हणून नारायण राणे साहेब बाहेर गेले. कृषी व दुग्ध 25%, शालेय शिक्षण 72%, नगर विकास 36%, सार्वजनिक बांधकाम 32%, जलसंधारण 38%, विधी व न्याय विभाग जो मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, जे अल्पसंख्याक खातं मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्याचा 0. विधी व न्याय विभागाने खर्च केलाय 0%. म्हणजे मला वाटतं मेरिट असावं, जो 0% खर्च करेल तो वरच्या क्रमांकावर जाईल, आणि जो 72% खर्च करेल तो मंत्रिमंडळाच्या बाहेर जाईल. अध्यक्ष महोदय, उद्योग ऊर्जा विभाग, ग्रामीण विकास 34%, अन्न नागरी पुरवठा 140%, नियोजन विभाग 21%, गृहनिर्माण 6%, फक्त 6.4%, सार्वजनिक आरोग्य 56%, वैद्यकीय शिक्षण 10%, आदिवासी विकास 31%, पर्यावरण 2%, सहकार 30%, तंत्र शिक्षण 10%, महिला बाल कल्याण 36%, स्वयंरोजगार रोजगार द्यायचा आहे 6.4%, पर्यावरण सांस्कृतिक कार्य 7%. अशी अवस्था अध्यक्ष महोदय. जर ही टक्केवारी कालपर्यंतची ही टक्केवारी तुमच्या समोर मी मांडली तर तुम्ही काय दिवे लावले हो? वळसे पाटील साहेब, त्या ऊर्जा खात्यामध्ये दिवे लावता आले नाही म्हणून तुम्हाला इकडे दिवे पाडण्यासाठी आणलाय, उजेड पाडण्यासाठी आणलाय. 0 खर्च करता. आणि आता 3 महिन्यामध्ये काय खर्च करणार आहे अध्यक्ष महोदय? या राज्याची अवस्था यांनी असे केले की आता ज्यावेळेस आम्ही अर्थ आपलं सांगोल्याच्या संदर्भामधला एक विषय आला होता रस्त्याचा, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की हा जिल्हा नियोजन विकास मंडळाकडनं घेण्यात आवा. अध्यक्ष महोदय, जिल्हा नियोजन विकास मंडळाला पैशाची देणारी तरतूद किती आहे माहित आहे? 1995 ते 99चा डीपीडीसीला दिला झालेला नियतव्यय बघा आणि आत्ताचा नियतव्यय बघा अध्यक्ष महोदय. जे 99 ला 98 ला 97 ला जे आम्ही डीपीडीसीला पैसा दिला त्याच्या निम्मे पैसा तुम्ही आज जिल्हा नियोजन मंडळांना देत आहात. त्या कालखंडात 100 कोटी जर देत असाल तर तुमचा खर्च 50 ते 60 कोटी रुपयापर्यंत तुम्ही देत आहात. किमती वाढल्या, जिल्ह्यामधल्या योजना वाढल्या. अध्यक्ष महोदय, 142 योजना जिल्हा नियोजन मंडळामध्ये आहेत. 142 योजनांना डीपीडीसीने प्रोव्हिजन करावी अशी तुम्ही मान्यता त्यांना सांगतात. कोंबडी पालनापासून तर वळू पालनापर्यंत, रस्त्यापासून तर उद्योगापर्यंत, आयटीआय पासून तर तुकड्यांपर्यंत सारेचे सारे काम तुम्ही डीपीडीसीवर दिलेत अध्यक्ष महोदय. आणि मग त्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीमध्ये 50% कपात 50% कपात केली आणि त्यामधून रस्ते करा म्हणता अध्यक्ष महोदय. कसे रस्ते होणार साऱ्या जिल्ह्यांचे अध्यक्ष महोदय? जिल्हा नियोजन मंडळांना दिला गेलेला पैसा कमी झाला अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, यांच्या सरकारवर कॅगनेही ताशेरे ओढले. अध्यक्ष महोदय, भारताचे नियंत्रक व लेखापाल यांनी अध्यक्ष महोदय सांगितलं की 31/12/2006 रोजी संपलेल्या वर्षाच्या नागरी अहवालानुसार 72,216 कोटी रुपये 93 लाख रुपयाच्या मूळ मागण्यांच्या तुलनेत 19,714 कोटी 13 लाखाच्या पुरवणी तरतुदीचे प्रमाण 27.30% होते. हे चिंताजनक आहे. बजेटच्या 27% पुरवण्या मागण्या तुम्ही 27.5% पुरवण्या मागण्या केल्या. 38 प्रकरणात केलेली 1,115 कोटी 60 लाख रुपयाची पुरवणी ती तरतूद अनावश्यक होती. 54 प्रकरणामध्ये 10,833 कोटी 31 लाखाची आवश्यकता असताना 13,760 कोटी 2 लाख रुपयाचा पुरवणी मागण्या करण्यात आल्या. आणि अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय, कॅगने म्हटलेलं आहे की यांचा हा बहुसंख्य पैसा दरवर्षी खर्च केला झाला आहे. आणि सर्वात महत्वाचे बाब जे ऑडिटरने आपल्या सेंट्रल ऑडिटने लिहून ठेवलेले आहे की तरतुदी केल्या जातात आणि तरतुदीला कट लावला जातो. बजेटमध्ये केलेल्या तरतुदींना 40% कपात, 50% कपात असं अलिखित सांगितलं जातं. त्यामुळे अर्थसंकल्पातल्या तरतुदी नेहमी 50% शिल्लक राहतात अध्यक्ष महोदय. हे आज यांचं चित्र आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी सांगणार आहे वळसे पाटील साहेबांना की या संदर्भामध्ये 1 दिवसाचा ओव्हरड्राफ्ट झाला तर तुम्ही एवढा आरडाओरडा केला.
आता इतके दिवस तुम्ही ओढीमध्ये जाताय, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही राज्य गहाण ठेवलं, तुम्ही या राज्याचा दिवाळा वाजवला, प्रत्येक ठिकाणी जोडे घेऊन भीक मागण्याची स्कीम या तुमच्या माध्यमातून तुम्ही साधली, राज्याच्या प्रतिष्ठा तुम्ही गमावली. आज दिसताय अशा रीतीने बघ, कागदोपत्राच्या संदर्भामध्ये पुराव्याने मी तुमच्या समोर मानतोय. कुठे गेलाय तुमचं राज्य? ज्या कालखंडामध्ये 1995ला अध्यक्ष महोदय या राज्य सरकारने त्या कालखंडात शिवसेना भाजप युतीच्या कालखंडात आम्ही निर्णय घेतला, या राज्यामधलं सिंचन वाढलं पाहिजे, कर्ज रोख्याची उभारणी केली पाहिजे. आम्ही कर्ज रोख्याची उभारणी केली, ते म्हणे कर्ज काढायला लागले. आम्ही पैसा द्यायला सुरुवात केली, म्हणे व्याजाचा दर जास्त केलाय, व्याज देत आहे म्हणे. बाजार भाव तसाच होता 16% 17%, तरी म्हणे 16% व्याज लावला, जास्त व्याज दराने घेतलाय. आता यांचे व्याजदर अध्यक्ष महोदय बँकेमध्ये 7% कर्ज मिळतं आणि 12.5% घेत आहे. का घेत आहे 12.5%? अरे घर बांधणीला 8% मिळत होतं, 6% पर्यंत देणार होते. अध्यक्ष महोदय यांची अवस्था अशी आहे की या 8 वर्षामध्ये एक वेळ यांनी कर्ज रोखे काढले, यांच्या कर्जरोख्यांना प्रतिसाद मिळाला नाही, गुंडाळावं लागलं, ही यांची पत आहे अध्यक्ष महोदय. आमच्या रीतीने आम्ही कर्जरोखे जे काढले फुलफिल झाले अध्यक्ष महोदय. या महाराष्ट्राचा कृष्णेचं पाणी 2000 सालापर्यंत अडवलं पाहिजे म्हणून आम्हाला कर्जरोख्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि त्या कालखंडात अध्यक्ष महोदय त्या कृष्णा खोऱ्याचे काम जेवढे आमच्या कालखंडामध्ये झाले, 8-9 वर्ष झाले, आज त्या कृष्णा खोरे प्रकल्पाचं काम तुमच्याला पूर्ण करता आलं नाही. अजूनही शेतीपर्यंत पाणी गेलेलं नाही. आजही त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आजही 6 तालुके 8 तालुक्यांचा त्याच्यावर बहिष्कार होता अध्यक्ष महोदय. का कृष्णा खोऱ्याचं पाणी तुम्हाला जाता आलं नाही? 9 वर्ष झालेत. आज 2000 सालापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पाणी अडवायचं होतं. 9 वर्षामध्ये तुम्ही कृष्णेचं पाणी अडवलं नाही अध्यक्ष महोदय. तुम्ही सारे कृष्णेमधलेच राहणारे होते ना. केवढा आरडाओरडा करायचे, कृष्णेला पैसा द्या, याला पैसा द्या. आता तुमचे का जबान बंद आहे? का कुलूप लागलाय तुमच्या तोंडाला? का आवाज निघत नाही तुमचा? कृष्णेचं पाणी का अडवलं नाही? आंध्र त्याच्यावर हक्क सांगायला लागला, कर्नाटक त्याच्या संदर्भामध्ये भानगडी उभा करायला लागला. अध्यक्ष महोदय कुठे पाणी अडवता आलं नाही? किती जमिनी सिंचनाखाली आल्या? कृष्णेचं पाणी तुम्ही का अडवू शकला नाही याचं उत्तर आहे तुमच्याकडे. 9 वर्षाचा कालखंड, अरे 4 वर्षामध्ये कर्ज काढलं असेल पण कामांना सुरुवात केली, कर्ज काढलं असेल पण त्या ठिकाणी मुंबई पुण्यासारखा एक्सप्रेस हायवे आमच्याच कालखंडामध्ये झाला. त्याच कालखंडामध्ये 55 फ्लायओव्हर ब्रिज मुंबई शहराचे आम्ही केले. त्यावेळेस तुम्ही टिंगल करायचे, हे टिंगल करायचे आमचे. फ्लायओव्हर ब्रिज बांधले, मोठे मोठे रस्ते बांधले. मग आता तुम्ही का धोरण घेतात ते? त्यावेळेस बरं वाटलं, आता कसं वाटतंय? अध्यक्ष महोदय कृष्णेला पाणी नाही. मराठवाडा गोदावरीच्या संदर्भामधलं पाणी अजून अडवलं गेलं नाही. अध्यक्ष महोदय विदर्भाचं रडगाणं अजूनही चालू आहे. अजून गोसेखुर्दला राष्ट्रीय मान्यता दिली पण त्या ठिकाणी पैसा आला नाही. अजून बुलढाण्याचा जिगाव टाकळी प्रकल्पाला अजून वीटवर वीट बसले नाही. अजून पैनगंगाच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. अजून वैनगंगेचा प्रश्न सुटला नाही. अजून तापी खोऱ्याचा प्रश्न सुटला नाही. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तुम्ही पाणी अडवू शकला नाही. अध्यक्ष महोदय थेंब पाणी अडवण्याची जबाबदारी आपली असताना तापी खोऱ्यातलं पाणी गुजरात वापरताय, कृष्णा खोऱ्यातलं पाणी आंध्र आणि कर्नाटक वापरताय. आपण पाणी अडवू शकलो नाही. याच्यासारखे करंट आहे दुसरे कुणी असू शकत नाही. आणि मग अध्यक्ष महोदय आम्ही पैसा काढला तो या कामासाठी काढला. त्यामधलं आम्ही स्थायी बांधकाम उभे केलेत, त्यामधून रस्त्यांच्या कामांना आम्ही मंजुऱ्या दिल्या, प्रत्यक्ष कामं केलेत. अध्यक्ष महोदय आज ही अवस्था आहे की 1,58,000 कोटीच्या माध्यमातून तुम्ही काय केलं अध्यक्ष महोदय? ते यांनी प्रॉपर्टी विकायला सुरुवात, राज्य सरकारची प्रॉपर्टी, राज्य सरकारच्या जमिनी बीओटीच्या नावावर विकायला सुरुवात केली. राज्य सरकारच्या जमिनी बिल्डरला डेव्हलप करायला तुम्ही द्यायला सुरुवात केली. अध्यक्ष महोदय राज्याची प्रॉपर्टी विकून जर तुम्ही तुमचं पोट भरत असाल तर अध्यक्ष महोदय मग तुमच्यात काय मर्दमुखी आहे? या राज्याचे जे प्रॉपर्टी अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, हे खासगीकरणाअंतर्गत बीओटी मधले घोटाळे तर सर्वश्रुत आहे. अध्यक्ष महोदय
शासनाच्या जमिनी शोधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्वतःच ब्युटीचा प्रस्ताव तयार करायला लागले स्वतः. आणि त्यानंतर खाजगीकरणाच्या माध्यमातून आज लूट सुरू आहे. प्रॉपर्टी विकून संसार जसा चालवतात अध्यक्ष महोदय, बीओटी मधून शासनास मिळणाऱ्या किमती अल्प आहे, उत्पन्न जे मिळणारं अल्प आहे, किमती मिळत आहेत त्या अत्यंत अल्प. अध्यक्ष महोदय उदाहरण सहित सांगेल.